बोरीत देशी दारू दुकान फोडून 70,000ची रोकड लंपास। जिंतूर तालुक्यात बोरी गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत देशी दारूचे दुकान फोडून तब्बल 70,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली। या प्रकरणी भास्कर प्रभू राठोड यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला। त्यानंतर 2 दिवसांचा जमा गल्ला असलेली सुमारे 70,000 रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली। सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसात धाव घेण्यात आली। दरम्यान बोरी गावात अवघ्या 2 दिवसापूर्वी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी एका घरफोडीची घटना घडली होती। त्यात अंदाजे 3 ते 4 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला होता। सलग 2 दिवसात झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे गावात भीतीचे सावट पसरले आहे। व्यापारी व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, अन्यथा चोरट्यांचा आत्मविश्वास अधिक वाढेल अशी मागणी केली आहे। या चोरीच्या घटनांमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार हे करत आहेत। ऐका ना